धनु आणि मकर त्यांना क्षितिज गाठायचं होतं आणि तिला पाया मजबूत करायचा होता. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी. आज आपण अशा 2 राशींबद्दल बोलणार आहोत ज्यांचं नातं खूप यशस्वी होऊ शकतं, पण एकमेकांचा स्वभाव समजून घेतल्याशिवाय नाही. कारण एकाला आयुष्य म्हणजे प्रवास वाटतो आणि दुसऱ्याला आयुष्य म्हणजे जबाबदारी. एक म्हणतो चल काहीतरी नवीन करूया, दुसरा म्हणतो करूया पण आधी विचार करूया. ही कथा आहे धनु आणि मकर यांची. काही दिवसापूर्वी समुपदेशनासाठी एक जोडपं आलं होतं. नाव बदलवून सांगते. समजा अक्षय आणि प्रिया. अक्षय धनु राशीच्या, प्रिया मकर राशीची. अक्षय म्हणाला, मॅडम यांच्यासोबत अचानक काहीच करता येत नाही. मी विचारलं म्हणजे? तो म्हणाला, समजा मी म्हटलं चला उद्या महाबळेश्वर जाऊ. या म्हणाला हॉटेल बुक केलं का? बजेट किती आहे? सोमवारी ऑफिस नाही का? प्रिया हसायला लागली. ती म्हणाली, यात काय चूक आहे? मित्रांनो, हे ऐकताच मला धनु आणि मकर दोघंही दिसले. धनु राशीची व्यक्ती अनेकदा आशावादी असते. तिला नवीन अनुभव आवडतात, प्रवास, नवीन लोक, नवीन कल्पना, नवीन संधी. तिला जीवन सतत पुढे जात राहावं असं वाटतं. आणि मकर राशीची व्यक्ती अनेकदा शांत असते, पण तिच्या प्रत्येक निर्णयामागे विचार असतो. तिला स्थैर्य आवडतं, तिला जबाबदारी महत्त्वाची वाटते. ती अनेकदा विचार करते, आजचा निर्णय उद्या योग्य ठरेल का? प्रेमाची सुरुवात. मला नेहमी वाटतं या दोघांना सुरुवातीला एकमेकांमध्ये काहीतरी वेगळं दिसतं. धनुला मकरची विश्वासार्हता आवडते, तिचा शब्द पाळण्याचा स्वभाव आवडतो आणि मकर तिला धनुचा उत्साह आवडतो. त्याच्यासोबत असताना जीवन थोडं हलकं वाटतं. एकदा एका विद्यार्थ्याने मला सांगितलं, मॅडम माझी पत्नी प्रत्येक गोष्टीचं प्लॅनिंग करते. मी विचारलं, आणि तुम्ही? तो म्हणाला, मी प्लॅनिंग नंतर बदलतो. पत्नी म्हणाली, म्हणूनच मी प्लॅनिंग करते. मित्रांनो, धनु राशीला शक्यता दिसतात, मकर राशीला वास्तव दिसतं. एकदा एका जोडप्याला विचारलं, भांडण कशावरून झालं? पत्नी मकर राशीची, नवरा धनु राशीचा. पत्नी म्हणाली, हे आधी निर्णय घेतात आणि नंतर विचार करतात. नवरा म्हणाला, या इतकं विचार करतात की संधी निघून जाते. धनु आणि मकर यांच्या नात्यातील अर्धा संघर्ष या एका वाक्यात आहे. एकाला संधी गमवायची नसते, दुसऱ्याला चूक करायची नसते, पण हीच गोष्ट या नात्याची सगळ्यात मोठी ताकद बनू शकते. कारण एक स्वप्न पाहतो, दुसरा ते स्वप्न वास्तवात उतरवतो. एकाला आयुष्य म्हणजे प्रवास वाटतो, दुसऱ्याला आयुष्य म्हणजे जबाबदारी. एक नवीन संधी शोधत असतो, दुसरा त्या संधीच्या पाया मजबूत करत असतो. आणि म्हणूनच या दोघांचं नातं खूप सुंदर असतं. पण कधीकधी मतभेद तितकेच ठळक असतात. एकदा समुपदेशनासाठी एक जोडपं आलं होतं. नवरा धनु राशीचा, पत्नी मकर राशीची. नवरा म्हणाला, मॅडम आयुष्यभर फक्त कामच करायचं का? कधीतरी स्वतःसाठी जगायला पाहिजे. पत्नी शांतपणे म्हणाली, हो नक्की जगायचं, पण रिटायरमेंटसाठीही काहीतरी ठेवायला पाहिजे ना. मित्रांनो, धनु राशीला पैसा म्हणजे अनुभव वाटतो, प्रवास, शिकणं, नवीन गोष्टी, आठवणी. आणि मकर राशीला पैसा म्हणजे सुरक्षितता वाटतं, भविष्य, जबाबदारी, स्थैर्य आणि कुटुंबाची खात्री. दोघं बरोबर असतात. एक वर्तमान समृद्ध करतो, दुसरा भविष्य सुरक्षित करतो. एक युवक माझ्याकडे आला, तो धनु राशीचा. त्याला परदेशात नोकरीची संधी मिळाली होती. खूप उत्साहात होता. पत्नी मकर राशीची. ती म्हणाली, संधी चांगली आहे, पण तिथे राहायचं कुठे? कंपनी किती स्थिर आहे? कॉन्ट्रॅक्ट किती वर्षाचा आहे? नवरा हसत म्हणाला, तू आनंदी आहेस की इंटरव्ह्यू घेत आहेस? पत्नीही हसली आणि म्हणाली, कारण मला तुझं यश दीर्घकाळ टिकलेलं पाहिजे आहे. मकर राशी अनेकदा प्रश्न विचारते, कारण तिला अडथळे निर्माण करायचे नसतात, तर अडचणी आधीच टाळायच्या असतात. एका धनु राशीच्या नवऱ्याने मला सांगितलं, मॅडम मी ऑनलाईन कोर्स घेतला, मग फोटोग्राफी सुरू केली, मग ट्रॅकिंग ग्रुप जॉईन केला, आता गिटार शिकतो आहे.
पत्नी मकर राशीची, ती म्हणाली, प्रत्येक हॉबीची पावती अजून माझ्याकडे आहे. सगळे हसायला लागले. धनु राशीला नवीन शिकायला आवडतं. मकर राशीला जे सुरू केलं आहे ते पूर्ण करायला आवडतं. एका मुलीने तिच्या आईवडिलांबद्दल सांगितलं, बाबा धनु राशीचे, आई मकर राशीची. ती म्हणाली, बाबा म्हणतात जा तुझ्या मनाचा विषय निवड. आई म्हणते निवड, पण त्यात भविष्य पहा. धनु राशी मुलांना स्वप्न पाहायला शिकवते. मकर राशी स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत शिकवते. एकदा एका मकर राशीच्या पत्नीने मला सांगितलं, मॅडम हे प्रत्येक आठवड्यात कुठेतरी फिरायला जायचं म्हणतात. नवरा म्हणाला, आणि या प्रत्येक रविवारी कपाट लावायचं म्हणतात. पत्नी हसून म्हणाली, घरही आपलंच आहे. मित्रांनो, धनु राशीला बाहेरचं जग आकर्षित करतं. मकर राशीला स्वतःचं जग व्यवस्थित ठेवायला आवडतं. पण या नात्यातील सगळ्यात सुंदर गोष्ट, दोघं एकमेकांकडून शिकतात. धनु मकरकडून संयम शिकतो, मकर धनुकडून आयुष्याचा आनंद घ्यायला शिकते. पण मंडळी, या नाताचं खरं सौंदर्य अजून पुढे आहे. कारण वर्षानुवर्ष धनुला कळतं की मकरने त्याची स्वप्न रोखली नव्हती, तर त्यांना मजबूत पाया दिला होता. मकरलाही जाणवतं, धनुने तिचं नियोजन बिघडवलं नव्हतं, तर तिच्या आयुष्यात आनंदाची नवी दारं उघडली होती. एकाला आयुष्य म्हणजे प्रवास वाटतो, दुसऱ्याला आयुष्य म्हणजे जबाबदारी. एक संधी शोधत असतो, दुसरा स्थैर्य निर्माण करत असतो. म्हणून या दोघांचं नातं अनेकदा एकमेकांना बदलत नाही, तर एकमेकांना घडवतं. प्रेमाची खरी परीक्षा सुरुवातीला होत नाही, ती होते जेव्हा अनेक वर्ष एकत्र संसार केल्यानंतर दोघं मागे वळून आयुष्याकडे पाहतात. काही दिवसांपूर्वी एका ज्येष्ठ दाम्पत्याशी भेट झाली. लग्नाला जवळपास 35 वर्ष झाली होती. नवरा धनु राशीचा, पत्नी मकर राशीची. मी विचारलं, आजही मतभेद होतात का? पत्नी हसल्या आणि म्हणाल्या, होतात. नवरा लगेच म्हणाला, फक्त विषय बदलले आहेत. पूर्वी मी म्हणायचो चल फिरायला जाऊ, आता म्हणतो चल डॉक्टरकडे जाऊ. सगळे हसायला लागले. पण त्या विनोदात संपूर्ण संसार दडला होता. मंडळी, वय वाढलं की प्रवास बदलतो. पूर्वी नवीन शहरं शोधायची असतात, नंतर एकमेकांचा हात धरून चालणं महत्त्वाचं वाटतं. एकदा एका मकर राशीच्या पत्नीने मला सांगितलं, मॅडम पूर्वी मला वाटायचं हे खूप बेफिकिरे आहेत, आज वाटतं यांच्यामुळे मी हसायला शिकले. काही लोक आपल्या आयुष्यात शिस्त आणतात आणि काही आनंद. एक प्रसंग आजही आठवतो. एका धनु राशीच्या गृहस्थांची नोकरी गेली होती. वरून हसत होते पण आतून खूप अस्वस्थ होते. पत्नी मकर राशीची होती. तिने घाबरून गोंधळ केला नाही, शांतपणे घराचा खर्च सांभाळला. त्याचा आत्मविश्वास तुटू दिला नाही. रोज एवढंच म्हणायची, काळजी करू नका, हा काळ जाईल. काही महिन्यांनी त्यांना नवीन काम मिळालं. ते माझ्याकडे आले आणि म्हणाले, मॅडम मला वाटायचं या फक्त प्लॅनिंग करतात, आज समजलं या संकटात माझा आधार बनल्या. मकर राशी अनेकदा प्रेम जबाबदारीतून व्यक्त करते, मोठ्या शब्दात नाही तर खंबीरपणे सोबत उभं राहून. एक मुलगा त्याच्या आईवडिलांबद्दल सांगत होता, बाबा धनु राशीचे, आई मकर राशीची. तो म्हणाला, बाबा आजही नवीन नवीन कल्पना सांगतात आणि आई अजूनही म्हणते पहिलं पूर्ण करा मग पुढचं सुरू करा. मी विचारलं, मग घरात कोण जिंकतं? तो हसला आणि म्हणाला, दोघेही. कारण बाबा मला मोठी स्वप्न पाहायला शिकवतात आणि आई ती पूर्ण करायला. मित्रांनो, यापेक्षा सुंदर संगम असू शकतो का? एक दिशा दाखवतो, दुसरा पाऊल सांभाळतो. एक आकाश दाखवतो, दुसरा जमिनीवर उभं राहायला शिकवतो. एकदा धनु राशीच्या नवऱ्याने मला विचारलं, या माझी एवढी काळजी का करतात? पत्नी हसल्या आणि म्हणाल्या, कारण तुमची स्वप्न माझीही झाली आहेत. क्षणभर कोणीच काही बोललं नाही. यशस्वी विवाह म्हणजे दोन माणसं एकाच दिशेने चालायला लागणं. जरी त्यांच्या चालण्याची पद्धत वेगळी असली तरी जीवनात काही लोक आपल्याला उंच उडायला शिकवतात आणि काही लोक उडताना पाय जमिनीवर ठेवायला शिकवतात. धनु राशी शिकवते आशावादी राहायला, नवीन शिकायला, जग अनुभवायला.
मकर राशी शिकवते संयम ठेवायला, कष्ट करायला, योग्य वेळेची वाट पाहायला. एक म्हणतो स्वप्न पाहूया, दुसरा म्हणतो स्वप्न पूर्ण करूया. आणि मित्रांनो, यशस्वी आयुष्याला दोन्ही गोष्टींची गरज असते. जर तुम्ही धनुराशीचे असाल तर कधीकधी थांबून नियोजन करा, कारण प्रत्येक उत्साह यशात बदलण्यासाठी दिशा आवश्यक असते. जर तुम्ही मकर राशीचे असाल तर कधीकधी नियोजन बाजूला ठेवा आणि आयुष्याचा आनंद घ्या, कारण प्रत्येक क्षण पुन्हा येत नाही. धनु आणि मकर यांची प्रेम कहाणी म्हणजे स्वप्न आणि वास्तव यांची भेट. एक म्हणतो क्षितिजाकडे जाऊया, दुसरा म्हणतो हो पण पाय जमिनीवर ठेवून. आणि जेव्हा क्षितिजाची स्वप्न आणि जमिनीचा आधार एकत्र येतात तेव्हा एक सुंदर नातं तयार होत नाही तर एक सुंदर आयुष्य घडतं. तुम्हाला एक प्रश्न विचारते, तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती आहे का जी तुमच्या स्वप्नांना पंख देते, त्याचवेळी तुमचे पाय जमिनीवर ठेवायला शिकवते? कदाचित तीच व्यक्ती तुमच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी शक्ती असेल. मित्रांनो, कोणतीही रास नातं टिकवत नाही. नातं टिकवतात दोन माणसं. राशी आपल्याला स्वभाव समजवतात, पण प्रेम, विश्वास, आदर, संवाद आणि संयम हे प्रत्येकाला स्वतःच निर्माण करावे लागतात. आणि कदाचित हाच प्रत्येक प्रेम कहाणीचा खरा अर्थ असतो. तुम्हाला भाग कसा वाटला ते नक्की सांगा. तुम्ही धनु आहात की मकर? पुढच्या भागात कोणत्या राशीची प्रेम कहाणी ऐकायला आवडेल? कमेंटमध्ये नक्की लिहा. मी पुन्हा भेटेन आणखी एका नात्याच्या, आणखी एका राशीच्या आणि आयुष्याला नव्या नजरेने पाहायला शिकवणाऱ्या एका सुंदर कथेसह. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.